आज आपण आलेलो आहोत दौंड तालुक्यातील बोरीपारधी या गावी. बोरीपारधी या गावी बोरमलनाथ यात्रा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानिमित्त आपण आज देवस्थानचे पुजारी कैलास आबा यांच्याशी संधान साधणार आहोत आणि आबांच्या माध्यमातून देवस्थानची महती काय आहे ते जाणून घेणार आहोत. आबा, आज यात्रा आहे नाथांची यात्रा कधीपासून आणि केव्हापासून सुरू झाली आणि नाथांचं महत्त्व काय हे तुम्ही तुमच्या तोंडातूनच सांगा. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की आपण आपल्या माध्यमातून समाजापर्यंत ही माहिती पोचवत आहात. बोरीपारधी गावचं ग्रामदैवत श्री बोरमलनाथ हे बटूक भैरवाचा अवतार आहे आणि सन 1260च्या फसलीत समाविष्ट असणारं देवस्थान अशी या पुरालेखागारमध्ये या देवस्थानची नोंद आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी 2 गावं बोरीपारधी आणि दापोडी हे होते आणि त्याचे अवशेष या ठिकाणी मिळून येतात. कालांतरानं या ठिकाणी गाव 4 किलोमीटर गेले आणि मंदिर आणि परिसर हे राहिले. तर बोरमलनाथ देवस्थानचा 5 गावचे मानकरी या ठिकाणी येतात. त्यामध्ये पहिला मान कोलवडी ग्रामस्थांचा आहे, त्याचबरोबर दुसरा मान खमगळवाडी ग्रामस्थांचा आहे, त्याचबरोबर पांडेश्वर, बोरीपारधी आणि अशा विविध भागातून महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात. या ठिकाणी सन 1260च्या आधीपासूनचे जे डॉक्युमेंट आहे त्यामुळे असं दिसून येतं की या ठिकाणी एक समाधी आहेत, सदैव समाध्या. संत सखुबाई की ज्यांच्या भक्तीनं या ठिकाणी देव आलेले आहेत अशी आख्यायिका आहे. संत सखुबाई खमगळवाडी गावच्या सासूरवाशीन होत्या आणि बोरीपारधी हे त्यांचं माहेर होतं. तर नाथांची अनन्य श्रद्धा भाव असल्यामुळं पूर्वीच्या काळी ते देवाची सेवा करत असताना त्यांचा जो छळ झाला आणि मग त्यांनी एक प्रतिज्ञा केली की देवाला देवाशिवाय मला कोणीच नाही. आणि मग योग साधनेतून त्यांनी या ठिकाणी चमत्कार दाखवला आणि इथं देवाने सांगितलं की तू जिथं मागे पाहशील तिथं मी उभा आहे. इथं या ठिकाणी त्यावेळेसून कल्पतरू हे वृक्ष आहे, त्या कल्पतरूच्या झाडाखाली देवाने सर्परूपाने त्यांना भेट दिली आणि सखुबाईंनी सदैव समाधी या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर संत गाडी या ठिकाणी दशरथ बाबा गायकवाड यांची समाधी आहे. ती समाधी आहे ती संत या ठिकाणी गायकवाड. तर ते कोलवडीगावचे ग्रामस्थ होते. त्याची आख्यायिका अशी आहे की ते या ठिकाणी राहत होते, पूर्वीच्या काळी गायी सांभाळत होते आणि मग पूर्वी अस्पृश्यता होती. तर त्यांनी देवाची पूजा केल्यानंतर गावामध्ये की असा अपप्रचार केला की देवाला बाटवलं आणि मग त्यांना या गावातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी नाथांच्या मंदिरामध्ये पायरीवरती स्वतःचं डोकं आपटलं आणि रक्तबंबाळ स्थितीमध्ये ते कोलवडी या गावाला निघून गेले. तर त्या ठिकाणी सावकाराचा घोडा मेलेला होता आणि तो पुरण्याचं काम चालू होतं. ते तिथे जाऊन थांबले आणि मग त्यांनी सांगितलं की मी हा घोडा जिवंत करणार आहे. समाजाने त्यांना वेड्यात काढलं की मेलेला जिवंत होत नाही, परंतु सावकारांनी म्हटलं की नाही, त्यांचं काहीतरी दशरथचं ऐका. आणि मग दशरथ बाबांनी योग सामर्थ्यावरती तो घोडा जिवंत केला आणि तो घोडा जिवंत झाल्यानंतर ग्रामस्थांनी विचारलं तुझी काय इच्छा आहे. तर ते म्हणले ज्या भगवंतापासून मला बाजूला केलं
त्या नाथांच्या मंदिरामध्ये मला समाधिस्थ व्हायचे, म्हणून बरोबर नाथांच्या शेजारी उजव्या बाजूला त्यांची या ठिकाणी समाधी आहे. त्याचबरोबर राजाराम नाईक यांची या ठिकाणी समाधी आहे. तर असं हे ग्रामदैवत अतिशय आख्यायिका असणारं आणि लवकर प्रसन्न होणारं असं दैवत म्हणून भगवान बोरमलनाथ बटुक रूपाने या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. वर्षातून एकदा मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, सर्व भक्तजण या ठिकाणी यात्रेला येतात. आज आपण या ठिकाणी नाथांचा महिमा आपल्या माध्यमातून जो समाजापर्यंत पोहोचायचं काम करतात, त्याबद्दल आपल्या चॅनलचे मी धन्यवाद देतो. नमस्कार. आज आपल्याला आत्ताच कैलास आबा पुजारी यांनी बोरमलनाथ मंदिर देवस्थानची महती आणि माहिती ही थोडक्यामध्ये आपल्याला सांगितली आहे. आणि या यात्रेला कोलवडीकरांचाही पहिला मान आहे हेही त्यांनी यात नमूद केलं आणि ते सांगायला विसरले नाहीत. RJ News 27 मराठीसाठी कार्यकारी संपादक विकास साळुंके.